गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतो माझा? आवाज येतोय? आवाज येतोय का? आवाज येतोय? तर आपण रॅपर क्लास पाहतोय. ओके, तर रॅपर क्लासेस मध्ये काय पाहिलं आपण की प्रत्येक जो डाटा टाइप आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्ह त्यांनी काय केलं, आपला रॅपर क्लास काय केलाय, प्रोव्हाइड केलाय का? कारण की जावा हे काय आपली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, परंतु आपली 100% नाही काय नाही, ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही. मग जर आपल्याला ऍज अ प्रिमिटिव्ह टाइप, ओके, प्रिमिटिव्ह टाइप ऍज मला काय करायचं, ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करायचं आहे, तर आपण डायरेक्टली करू नाही शकत. त्यामुळं काय केलंय तिथं बाईट हा काय केलेला आपल्याला, किंवा त्याचाच ऑब्जेक्ट टाइप काय केलं आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. मग बघा की रॅपर क्लास कशासाठी, ओके, रॅपर क्लास, वाय रॅपर क्लास. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण काय पाहिलं, जेनेरिक पाहिलं पाहिजे, जेनेरिक प्रोग्रामिंग. तर जेनेरिक प्रोग्रामिंग मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ऍज अ प्रिमिटिव्ह टाइप त्याच्यामध्ये पास नाही करू शकत बा. ओके, प्रिमिटिव्ह टाइप काय करू शकत नाही आपण, त्याच्यामध्ये पास करू शकत नाही. आपल्याला जर काय करायचं असेल जेनेरिक प्रोग्रामिंग मध्ये, जर काय करायचं असेल टाइप करायचं असेल, पास करायचं असेल, तर आपल्याला तिथं काय करावं लागतं, तो ऑब्जेक्ट टाइप काय करावं लागतो, पास करावं लागतो. मग सपोज मला इंटेजरचं काय करायचं आहे, ॲज टाइप पास करायचं आहे, बाईट असेल, काही टाइप असेल ॲज अ प्रिमिटिव्ह टाइप, तर आपण ॲज अ प्रिमिटिव्ह टाइप काय करू शकत नाही, तिथं पास करू शकत नाही. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागेल, ॲज अ रॅपर क्लास. फॉर एक्झाम्पल पहा, मला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. मग मी काय केलं, त्याच्यामध्ये इंटेजर टाइपवर काय करायचं, मला कॅल्क्युलेट करायचं. ओके, मग आपण हे जो टाइप आहे पहा, तिथं ॲज अ एंड पास नाही करू शकत आहे. तिथं आपल्याला काय करावं लागेल, इंटेजरच काय करावं लागेल, पास करावं लागेल. ओके, जर तुम्ही हे काय कराल, तिथं रॅपर क्लासेस च्या ॲज अ टाइप ठिकाणी तुम्ही काय करायला गेले, प्रिमिटिव्ह टाइप काय करायला गेले, पास करायला गेले, तुम्हाला काय होणार, तिथं एरर येणार आहे पहा. ओके, कशाच पुढे यूज करतोय आपण, तर पहा नल रिप्रेझेंटेशन. सपोज पहा, तुम्ही काय करताय, एखादा टेबल काय केला, तुम्ही क्रिएट केला आणि तुम्हाला काय करायचं, एखादी व्हॅल्यू काय करायची, इन्सर्ट करायची. ओके, तर तुम्हाला जी काय सपोज कमिशन टाइप आहे, तो काय करायचं, तुम्हाला सेट करायचा आहे. परंतु जेव्हा तुम्ही काय करता, प्रिमिटिव्ह टाइप घेता, तेव्हा आपण त्याच्यामध्ये काय करतो, जरी व्हॅल्यू स्टोअर नाही केली तर बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये काय राहणार आहे, 0. ओके, काय राहणार आहे, सपोज जर डबल टाइप मध्ये असेल तर 0.0. तर प्रॉब्लेम काय आहे पहा, मला त्याला कमिशनच प्रोव्हाइड नाही करायचं, म्हणजेच काय करायचं, मला तिथं काहीच प्रोव्हाइड नाही करायचं. मला सिंपल तिथं काय करायचं, नल काय करायचं, प्रोव्हाइड करायचं. तर नल काय आपल्याला माहिती आहे, नल ही काय अनप्रेडिक्टेबल व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे ती व्हॅल्यूच नाहीये काही, आपल्याला कुणालाच व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची नसेल, तेव्हा काय करतो आपण, नल काय करतो, असाइन करतो. ओके, परंतु आपण जर काय केलं, प्रिमिटिव्ह टाइप जर काय केला, यूज केला, तर तिथं त्याची डिफॉल्ट साईज काय होणार आहे, इन्सर्ट होणार आहे. तर पहा, ॲज अ प्रिमिटिव्ह टाइप मध्ये आपण नल स्टोअर नाही करू शकत आहे, त्यासाठी आपण काय करतो, इथं रॅपर टाइपचा काय करतो, यूज करतो. पहा, तसंच वेगवेगळ्या युटिलिटी मेथड्स. तर पहा, हे जे काय मला पाहिजे असेल, इन, लॉंग, फ्लोट, हे जे काही डाटा टाइप्स आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या मला लॉजिक बिल्ड करून मेथड एक्झिक्यूट करायचे असेल, मिनिमम, मॅक्झिमम, किंवा मला कम्पेअर करायचं असेल, किंवा मला स्ट्रिंग टू नंबर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, किंवा मला काही कन्व्हर्जन करायचं असेल, तर आपण डायरेक्टली काय करू शकत नाही, कन्व्हर्जन करू शकत नाही. त्यासाठी आपण काय करतो, तर या टाइपचा काय करतो, यूज करतो. पहा, तसंच पहा, आता नेक्स्ट टॉपिक
त्यासाठी म्हणजे हे जे काही टाइप्स आहे बा, हे जो काही टॉपिक्स आहे त्यासाठी आपण काय करतो इथं जेनेरिक प्रोग्रामिंग काय करतो यूज करतो, किंवा हे रॅपर क्लासेस काय करतो यूज करतो. आता हे रॅपर क्लासेस कोणत्या पॅकेज मध्ये, तर जावा डॉट लँग या पॅकेज मध्ये काय आहे, हे सगळे रॅपर क्लासेस. ओके, कुठे अवेलेबल ते जावा डॉट लँग या क्लास मध्ये, सॉरी पॅकेज मध्ये काय आहे, रॅपर क्लासेस अवेलेबल सगळे. ओके, जर तुम्ही डॉक्युमेंटेशन चेक केलं, तुम्हाला दाखवलं मी डॉक्युमेंटेशन कसं रीड करायचं. जर तुम्ही चेक केलं तर पहा तिथं हे सगळे क्लासेस जे काय आहे ते कुठं अवेलेबल आहे, तर पहा जावा डॉट लँग बाईट कुठं अवेलेबल आहे जावा डॉट लँग मध्ये, शॉर्ट कुठं अवेलेबल आहे जावा डॉट लँग मध्ये, इंटेजर कुठं अवेलेबल आहे, सगळे पहा. वाईड सुद्धा कुठं अवेलेबल जावा डॉट लँग. ओके, हे काय करतो आपण यूज करतोय. आता आपल्याला काय करायचंय पहा, तर बिफोर सपोज मला काय करायचंय, मी तुम्हाला पहिल्यांदा काय करतो कन्व्हर्जन समजून सांगतो, मग तिथे काय करतो आपण एक्झाम्पल काय करू आपण समजून घेऊ का. तर पहा रॅपर क्लासेस ते 02 ते 02. तर पहा आपण काय करणार इथं सपोज बिफोर, तर आपल्याला काय काय समजून घ्यायचं, तर ॲटो बॉक्सिंग अँड अनबॉक्सिंग, ॲटो अनबॉक्सिंग हा टॉपिक काय करायचा आपल्याला समजून घ्यायचा आहे पहा. तर पहा बिफोर जावा 5, तर हे जे व्हर्जन्स आहे बा किंवा हे जे फीचर्स आहे आपल्या केव्हा जावा 1.5 मध्ये काय केलंय इंट्रोड्यूस केले. ओके, जावा 1.5 मध्ये. तर पहा आता आपल्याला काय समजून घ्यायचं इथं मेन, तर बिफोर जावा 5 सपोज मला काय करायचंय कन्व्हर्जन करायचं, तर ॲटो कन्व्हर्जन नव्हतं, तर आपल्याला काय करावं लागायचं, त्याच्या मेथड्स काय करावं लागायच्या यूज करावं लागायच्या पहा. तर कसं पहा सपोज माझ्याकडे काय इंट एक्स इक्वल टू काय 10. ओके, आणि मला काय करायचं त्याला इंटेजर मध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं, तर इंटेजर आय, आणि मग काय करतोय आपण तिथं सपोज आपण काय करणार मग त्या मेथडला काय करतो कॉल करतोय पहा. मग इंटेजर डॉट द व्हॅल्यू ऑफ. ओके, व्हॅल्यू ऑफ ला काय करायचो आपण त्या कॉल करायचो, आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण सिंपल तो इंटेजर टाईप काय करायचो पास करायचो पहा. आता तो जो टाईप आहे तो काय सिंपल, तर आता तो ऍज अ प्रिमिटिव्ह नाहीये, तो काय झाला आता काय झालाय तो, तर इंटेग्रल टाईप झाला पहा. तर आपण काय करायचं तो व्हॅल्यू ऑफ मेथड पाहायचो पहा. व्हॅल्यू ऑफ मेथड जी आहे ती कशाची रिस्पॉन्सिबल पहा, तो काय करतो रिटर्न आहे इंटेजर इन्स्टन्स. तर पहा सिंपल तो काय करतोय, तर इंटेजर काय करतोय रिटर्न करतोय. या पद्धतीनं काय करतो आपण इथं कन्व्हर्जन काय करायचो पोस्ट पार्ट. तर सपोज मला डबल मध्ये करायचं असेल किंवा मला लॉंग मध्ये करायचं असेल, लॉंग एल इक्वल टू, तर लॉंग डॉट व्हॅल्यू ऑफ लॉंग, आणि इथं काय करतो मी त्या एक्स ला काय करतोय पास करतो, किंवा तुम्ही जर डायरेक्टली काय करता व्हॅल्यू पण काय करताय पास करताय. ओके, या पद्धतीनं काय करायचो आपण त्याला कन्व्हर्जन करायचो बा, पण बिफोर जावा 5. परंतु त्याच्यानंतर काय केलं त्यांनी ॲटो बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंग ही काय केलं आपल्याला एक फीचर काय केला प्रोव्हाइड करून दिलं बा. तर ॲटो बॉक्सिंग म्हणजे काय सिंपल लक्षात घेऊ आपण, तर ऑटोमॅटिक कन्व्हर्जन आहे पाहायचा. तर प्रिमिटिव्ह टू रॅपर काय करायचं असेल आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल, तर आपण ह्या व्हॅल्यू ऑफ किंवा थर्ड काय करत नाही मेथडचा यूज करत नाही. तर सिंपल आपण काय करतोय, मला इंटेजर मध्ये करायचं असेल तर इंटेजर I1 इक्वल टू 100. पुन्हा मी आता बघा सगळ्याचे काय करू आपण कन्वर्जन करू, बाईट बी इक्वल टू काय केलं मी 100 दिला. ओके, शॉर्ट
एस इक्वल टू काय केलं 200 लिहिलं. लॉंग एल इक्वल टू L1 घेऊ आपण 300. तर ठीक आहे. लॉंग घ्यायचा असेल तर 200L, डबल घ्यायचा असेल तर फ्लोट असेल तर इथं काय करावं लागेल आपल्याला स्पेसिफाय करावं लागेल. कॅरेक्टर असेल तर लॉंग घेतलाय. बुलियन असेल ट्रू किंवा फॉल्स. ओके. या पद्धतीनं डायरेक्टली आपण काय केलं त्याला व्हॅल्यू काय केली असाइन केली आणि तो काय होणार आहे बॉक्सिंग होणार का म्हणजे तो काय होणार आहे तो ऑब्जेक्ट टाइप मध्ये काय होईल कन्वर्ट होईल. आपल्याला सेपरेटली कन्स्ट्रक्टर यूज करायची गरज नाही. ओके. अगोदर पहा मी तुम्हाला दाखवलं इथं तर अगोदर काय व्हायचं आपण कन्स्ट्रक्टर काय करायचं यूज करायचो परंतु कन्स्ट्रक्टर काय केले त्यांनी डेप्रिकेटेड केले. मग आपण काय करतो आता ॲटो बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंगचा यूज करून काय करतो इथं त्याला यूज करतोय. तर अनबॉक्सिंग कसं आहे पहा बॉक्सिंग तर पहा इथं मला काय करायचं असेल ऑब्जेक्ट टाईप ओके रॅपर ऑब्जेक्ट टाईप टू प्रिमिटिव्ह टाईप काय करायचं असेल आपला कन्व्हर्जन करायचं असेल तेव्हा काय करतो आपण तिथं ऑटो बॉक्सिंग करतोय किंवा अनबॉक्सिंग करतो. ओके. तर सपोज पहा इंट I1 किंवा आपण काय म्हणू इथं I2 घेऊ आणि I1 बाईट B1 इज इक्वल टू म्हणजे काय करूया आपण त्याला B ना शॉर्ट है S इक्वल टू S लॉन्ग है L1 इक्वल टू L1 फ्लोट F1 इक्वल टू F लॉन्ग है डबल B इक्वल टू B1 आणि कॅर CH is equal to CH आणि बुलियन ओके. या पद्धतीनं काय करतो आपण डायरेक्टली रॅपर टू काय करू शकतोय रॅपर ऑब्जेक्ट टू नंबर किंवा प्रिमेटिव्ह टाईप आणि प्रिमेटिव्ह टाईप टू रॅपर काय करू शकतोय कन्व्हर्जन करू शकतोय. तर ॲटो बॉक्सिंग म्हणजे काय ॲटोमेट रॅपर ऑब्जेक्ट
आणि अनबॉक्सिंग म्हणजे काय? ऑटोमॅटिक कन्वर्जन wrapper object to primitive. ओके, या पद्धतीनं काय करतो आपण, त्याला कन्वर्जन करतो बा. तर पहा इथं इंटरनली काय होणार आहे, आपला जो काय कंपायलर आहे तो इंटरनली काय करणार आहे, तर इथं मी काय करतोय, प्रिमिटिव्ह टाईपला कन्वर्जन करतोय ना. तर पहा इथं सिंपल आपला कंपायलर जो काय करणार आहे, पहा कंपायलर इंटरनली कॉल व्हॅल्यू ऑफ मेथड. फॉर एक्झाम्पल, तर पहा या पद्धतीनं, तर इथं काय होणार आहे, इंटेजर डॉट व्हॅल्यू ऑफ, आणि ती जी काय व्हॅल्यू असेल, सपोज काय 100, या पद्धतीनं काय कराल, तो कन्वर्जन करा. आणि इथे काय करणार पाहतो, तर कंपायलर इंटरनली कॉल बाईट आहे ना, तर बाईट व्हॅल्यू, तर इंटरनली काय कराल, तो कॉल कराल काय, बाईट. ओके, बी डॉट बाईट. आपण पाहिलं ना, व्हॅल्यू मेथड आहे, तर तीच व्हॅल्यू, आणि इथं तो टाईप. ओके, म्हणजे काय होईल, इथून तो कन्वर्जन होऊन जाईल. जर आपण पहा इथं काय करू, त्यांना प्रिंट करू, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलाइन, तर पहा B1 S1 I1 I2 आहे ना, काय लॉंग F1 डबल कॅरेक्टर म्हणून बोलूया. ओके, तर पहा मी काय करतो, त्याला रन करतो, आणि काय भेटेल आपल्याला आता, प्रिमिटिव्ह टाईप. ओके, तर मला वाटलं रॅपर करायचंय, तो रॅपर पण काय करतो मी तर ट्राय करा. तर करा ट्राय, तुमच्या सिस्टीम मध्ये एकदा ट्राय करून पहा. ओके, तर बघा आपण काय करतोय, या पद्धतीनं ॲटो बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंग करतोय. तर पहा पहिला पार्ट काय करू, आपण समजून घेऊया की रॅपर क्लासचा ऑब्जेक्ट आपण किती वेजनी काय करू शकतो, क्रिएट करू शकतोय. तर आपण काय करू, इथं समजून घेऊया, हाऊ मेनी वेज क्रिएट रॅपर ऑब्जेक्ट. तर पहा फर्स्ट using constructor, तर कन्स्ट्रक्टर कसं आहे पहा, सपोज मला इंटेजर टाइप क्रिएट करायचं आहे, इंटेजर आय इक्वल टू न्यू इंटेजर. ओके, तर हे पहा काय करतो आपण, युजिंग कन्स्ट्रक्टर फर्स्ट वेने काय करतोय, क्रिएट करतोय. सेकंड वे, तर सेकंड वे म्हणजे काय, तर युजिंग व्हॅल्यू ऑफ मेथड,
तर व्हॅल्यू ऑफ मेथड कसं इंटेजर I4 is equal to integer dot value आणि थर्ड मेथड आहे युजिंग ॲटो बॉक्सिंग. तर ॲटो बॉक्सिंग म्हणजे काय आताच पाहिलं आपण इंटेजर I5 इज इक्वल टू 100. ओके, तसंच पहा आपण काय करू शकतोय पार्सिंग थ्रू पण काय करू शकतो जरा कन्वर्जन करू शकतोय. तर फोर्थ वे पार्सिंग फ्रॉम स्ट्रिंग. तर आपल्याला स्ट्रिंग पासून काय करायचं त्याला पास करायचं असेल तर कसं पहा तर सपोज इंट एक्स, ठीक आहे पार्सिंग आपण नंतर बघू. तर पहा या 3 वेजने काय करतो आपण तर एका मेथडला काय करतो आपण तर रॅपर ऑब्जेक्ट काय करतोय क्रिएट करतोय. तर युजिंग व्हॅल्यू ऑफ एक ओव्हरलोडेड फॉर्म आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रिंग पास करू शकताय तसंच स्ट्रिंग रेडेक्स. ओके, हे काय करू शकतो मी पास करू शकताय. तर तुम्हाला एक स्ट्रिंगचा काय करतो मी तुम्हाला दाखवतो. तर इंटेजर इथंच घेऊ आपण त्याच्यामध्येच इंटेजर I6 इक्वल टू इंटेजर डॉट व्हॅल्यू ऑफ. तर तुम्ही काय करायचं स्ट्रिंग काय केलं पास केलं तर काय होणार इथं तो ॲज अ प्रिमिटिव्हचा सॉरी स्ट्रिंग टाईप ॲज अ काय होईल ऑब्जेक्ट टाईप मध्ये काय होईल कन्वर्जन होईल पहा. ओके, तो आता स्ट्रिंग नाहीये तो काय झाला इंटेजर टाईपचा काय झाला ऑब्जेक्ट काय केला आपण क्रिएट केलाय. ओके, तर पहा जर आपल्याला काय करायचं असेल रॅपर ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल तर काय करतो आपण या 3 वेजचा काय करतोय यूज करतोय. तिथं काय होणार आपला तर सिंपल प्रिमिटिव्ह टू इंटेजर किंवा प्रिमिटिव्ह टू रॅपर काय करतो आपण कन्वर्जन करतोय पहा. ओके, तर हे काय पहा टाईपचे जे काय करतो आपण यूज करतोय. तर आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टर काय आता डेप्रिकेटेड आहे आपण काय करत नाही त्याला यूज करत नाही. मे बी फ्युचर वर्जन मध्ये काय करू शकतात ते त्याला रिमूव्ह करू शकतात. परंतु व्हॅल्यू ऑफ मेथड आहे ॲटो बॉक्सिंग आहे ते काय करतो आपण यूज करतोय. तर ट्राय करा याला. तर सपोज मी काय करतो एक एक्झाम्पल राईट करतो सिस आउट. तर मी काय करतो इथं इंटेजर I4 आणि याच्यामध्ये समजा काय करतो मी 100 तो आपण काय करू इथं 100. तर पहा काय करायचं मग आपल्याला त्याला कम्पेअर जर करायचं असेल तर मी काय करेल I3 टू I6 हे काय करतो मी इथं कम्पॅरिझन करतो. ओके, काय करतो आपण इथं कम्पॅरिझन करतो. आणि काय करू आपण त्याला रन करू. तर काय झालं आपल्या इथं फॉल्स आलं. तर 13 नाही I3 फॉल्स नाही राहिला पाहिजे ना. I3 पुन्हा रन करतो मी I4 ना I4 आहे. ओके I4 आणि I6 ओके रन. तर इथं काय झालंय पहा ट्रू आलंय. ओके, काय आलंय ट्रू आलंय. परंतु दोन ऑब्जेक्ट काय डिफरंट आहे बरोबर की नाही. दोन ऑब्जेक्ट जे आहे ते काही डिफरंट आहे तरी आपण काय केलं त्याला कम्पॅरिझन केलंय तर काय होतंय आपल्या इथं दोन्हीचं कम्पॅरिझन काय ते ट्रू येतंय पहा. तर पहा जेव्हा आपण काय करतोय कन्स्ट्रक्टर काय करणार आहे यूज करणार आहे. ओके, कन्स्ट्रक्टर नेहमी काय करतोय नवीन ऑब्जेक्ट काय करतोय क्रिएट करतोय. ओके, तर आपल्याला माहिती आहे न्यूचं काम काय
नवीन ऑब्जेक्ट काय करून देणं, हीप एरियात करून देणं. परंतु जेव्हा आपण व्हॅल्यू ऑफ मेथड काय करतो, यूज करतोय, तो व्हॅल्यू ऑफ मेथड मध्ये पहा तो काय करणार आहे, तर इथं एक कॅशे मेमरी असते पहा. ओके, कॅशे मेमरी. तर तुम्हाला दाखवतो, आपण एक सिंपल काय करू, मेमरी काढू त्याच्यामध्ये. तर पहा, सपोज आपला स्टॅक एरिया, मी दोनच दाखवतो मला, स्टॅक आणि हीप. तर आता काय केलं आपण, आपली मेन मेथड काय केली, सपोज रन केली. मग इथं काय केलं आपण, तर मेन साठी काय झालं, स्टॅक फ्रेम क्रिएट झाला. तर I4 आणि I6 काय केलं मी, क्रिएट केलं. तर इथं काय झालंय, जर तुमची व्हॅल्यू काय असेल तर 127 पर्यंत असेल. ओके, तर काय होणार, तिथं त्या कॅशे मेमरी मध्ये काय होईल, तो क्रिएट होईल. ओके, तर इथं काय झालंय, एक ऑब्जेक्ट काय झाला, 100 काय झाला, क्रिएट झालाय. मग हा I4 जो आहे तो काय करतो, त्याच्याकडे पॉइंट करतोय. मग I6 साठी नवीन काय होणार नाही, तिथं ऑब्जेक्ट क्रिएट होणार नाही. I6 सुद्धा त्याच पॉइंट करा, त्याच ऑब्जेक्टवर काय करा, पॉइंट करा. म्हणजे इथं काय होती, मेमरी काय होती आपली, ऑप्टिमाइज होती. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन काय करावं लागत नाही, ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागत नाही बा. ओके, परंतु जेव्हा तुम्ही काय करणार आहे, न्यू काय करणार आहे, कीवर्ड किंवा कन्स्ट्रक्टर यूज करता, तेव्हा काय होतंय, मग तर हीप एरियामध्ये नवीन काय होते, जागा काय होते, क्रिएट होते. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट साठी काय होणार, तिथं नवीन मेमरी काय होणार आहे, अलोकेट होणार आहे पहा. ओके, परंतु पहा, तसंच तुम्ही जर व्हॅल्यू ऑफ मेथड काय केली, इथं यूज केली आणि सपोज I6 ला मी काय करतो, इथं 200 देतो. ओके, काय केलं मी, I6 ला काय केलं, 200 देतो आणि इथं काय करतो आपण, कम्पॅरिझन करतो. तर पहा काय झालं, आता आपल्याला काय आलं, फॉल्स आलं. ओके, तर जो डाटा आहे तो 127 पर्यंत, 0 to 127 पर्यंत काय असेल, आपला प्रिमेटिव्ह असेल, तर तिथं काय होणार आहे, आपल्याला तो कॅशे मेमरी मध्ये व एकच काय करेल, ऑब्जेक्ट क्रिएट करेल पहा. म्हणजे 1 बाईट इतका डाटा. ओके, 1 बाईट इतका डाटा. जर 1 बाईट पेक्षा जास्त डाटा असेल तर तो काय करणार आहे, प्रत्येकासाठी वेगळी मेमरी काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काय करणार आहे, तर दोन इंटिजर आपल्याला कम्पेअर करायचे, तुम्ही इक्वल इक्वल नाही तर डॉट इक्वल्स मेथड काय करणार, तिथं यूज करणार आहे पहा. आणि इथं काय करतो आपण, I6. ओके, काय करतो आपण, इथं I6 आपण काय करतो, त्याला रन करतो. काय दोघांकडे काय डाटा सेम आहे. ओके, त्यामुळं काय झालं, आपल्याला दोन्ही पण काय झाले, ट्रू ऍज अ रिझल्ट आला. तर आपण पाहिलं होतं, इक्वल्स मेथड काय करतोय, कंटेंट काय करतोय, चेक करतोय. आणि डबल इक्वल टू ऑपरेटर काय करतोय, तर रेफरन्सेस काय करतोय, चेक करतोय. तर लक्षात ठेवा, इथं जर तुमचा डाटा 1 बाईट इतका असेल, 1 बाईट मध्ये आपल्याला माहिती आहे किती वेळ रेंज राहते, तर तो काय होणार, तिथं एका कॅशे मेमरी मध्ये काय होईल, ऑब्जेक्ट क्रिएट होईल आणि बाकीच्यांना काय करेल, तो रेफरन्स. म्हणजे प्रत्येकासाठी नवीन मेमरी काय होणार नाही, तिथं अलोकेट होणार नाही पहा. ओके, तर या पद्धतीनं काय होतंय, आपलं मेमरी काय होते, अलोकेट होते पहा. सपोज मी काय करतो, व्हॅल्यू ऑफ 200, इथं काय करतो मी, 200 करतो, I4 I6. तर आपल्याला इक्वल्स मेथड चेक करतो आपण. तर आपल्याला काय करायचं, डबल इक्वल टू ऑपरेटर काय करायचं, चेक करायचं. तर काय झालंय पहा, आपल्या इथं फॉल्स आलाय. बरोबर, काय झालं, आपल्याला फॉल्स आलाय. दोघांमध्ये सेम व्हॅल्यू आहे, परंतु काय झालंय, आता जर मेमरी काय झाली आपली 127 पेक्षा ग्रेटर झाली, त्यामुळे काय झालं, त्याचा रेफरन्स काय झाला, नवीन क्रिएट झाला. परंतु जर तुम्ही काय करता 127, तर ठीक आहे, आपण पहा त्याची बाउंड्रीवर व्हॅल्यू क्रिएट करू, 127 127 काय ट्रू. ओके, जर मी इथं 128 केलं, इथं 128 केलं, कंट्रोल सेव्ह, रन, काय झालं, फॉल्स आलं. ओके, समजलंय. तर 127 पर्यंत काय तुमचा कॅशे मध्ये काय होता, ऑब्जेक्ट जे ते काय होता, क्रिएट होता. तर तिथं ते काय करणार आहे, एकाच पॉइंटला. आणि जेव्हा तुम्ही न्यू ऑपरेटर यूज करून क्रिएट करताय, तेव्हा प्रत्येक वेळेस काय होणार आहे, नवीन मेमरी काय होणार आहे, अलोकेट होणार आहे पहा. ओके, तिथं तो कॅशे मध्ये काय होणार नाही, तो स्टोर होणार नाही. ओके, तर हे एक एक्झाम्पल काय करा, ठीक आहे.
काय प्रॉब्लेम नाही. तर जेव्हा तुम्ही काय करणार आहे, कम्पॅरिझन करणार आहे, तेव्हा नेहमी काय करत चला, इक्वल्स ऑपरेटर काय करत चला, यूज करत चला. ओके. तर पहा आपल्याला काय करायचं आता, 6 वेज टू कन्वर्ट. तर पहा आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स आहे पहा, ज्या काय करायचे आपल्याला समजून घ्यायच्या आहे. तर इंटेजर क्लासमध्ये आपल्याला काय केलं आहे, काही खूप साऱ्या मेथड्स काय केल्या आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहे. तर इंटेजर इन जावा, कोणती जावा आपल्याला 26 मध्ये. ठीक आहे, लेटेस्ट आपण काय करू, ओपन करू. ठीक आहे. तर पहा आपण काय करणार आता, यामध्ये वेगवेगळ्या काय केलं आपल्याला मेथड दिले पहा. तर मेन मेथड काय करायचे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर मॅक्स व्हॅल्यू, मेन व्हॅल्यू, साईज, टाईप असेल तर पहा. तर कन्स्ट्रक्टर मध्ये दोन काय कन्स्ट्रक्टर आहे पहा इंटेजर मध्ये, परंतु दोन्ही पण काय डेप्रिकेटेड आहे. हे सगळं आपण समजून घेणार पहा. बेट काउंट असेल, बाईट व्हॅल्यू, कम्पेअर टू, हे काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ह्याचे काय मेथड्स आहे, इम्पॉर्टंट मेथड आहे पहा. तसंच हायेस्ट ऑन बीट, पार्स इंट कशासाठी यूज करतोय आपण, पार्स इंटचे पहा 3 ओव्हरलोडेड फॉर्मॅट आहे. ओके. तसंच रिव्हर्स असेल, रोटेट लेफ्ट, शॉर्ट व्हॅल्यू, हेक्सा ऑक्टल. ओके, ह्या काय करायचं आपल्याला समजून घ्यायचे. कन्व्हर्जन तर समजून घ्या कोणते कोणते. तर ठीक आहे, आपण टेस्ट 1 मध्ये मी राईट करतो त्याला. तर रॅपर ऑब्जेक्ट, 6 टाइप्स कन्वर्जन्स. फर्स्ट आहे रॅपर. तर फर्स्ट काय करू आपण, इन प्रिमिटिव्ह टू रॅपर. तर सेकंड आहे रॅपर टू प्रिमिटिव्ह. थर्ड आहे स्ट्रिंग टू रॅपर. फोर आहे रॅपर टू स्ट्रिंग. फिफ्थ आहे प्रिमिटिव्ह टू स्ट्रिंग. आणि सिक्स्थ आहे स्ट्रिंग टू प्रिमिटिव्ह. तर हे कन्वर्जन काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं आहे पहा. ओके. तर हे 6 कन्वर्जन काय इम्पॉर्टंट आहे पहा. जेव्हा आपण काय करतोय, रॅपर ऑब्जेक्ट काय करतो, यूज करतोय, तर आपल्याला कन्वर्जन करायचं असेल तर ह्या 6 टाईपचं काय करतो आपण यूज करतोय पहा, प्रिमिटिव्ह. ओके. ठीक आहे, हे काय करू आपण उद्या समजून घेऊया. तर आजचा प्रोग्राम मी काय करतो आपल्या ग्रुपवर शेअर करतो. जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. तर हां,